या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल। सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये। यांचा पत्ता आहे अप्रोच रोड, वरुड। वरुड शहरातील श्री उत्तरेश्वर देवस्थान येथे महाशिवरात्री उत्सवात साजरी करण्यात आली। त्याचप्रमाणे शुक्रवारी राज्यभर महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात आला। या निमित्त देवस्थानमध्ये विविध धार्मिक पूजा आणि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। लोकांनी सकाळपासूनच महादेवाच्या दर्शनासाठी गर्दी केलेली होती। महाशिवरात्री निमित्ताने अनेकांनी रात्र जागवली होती। महाशिवरात्रीचा उपवास असल्याने देवस्थानमध्ये खास फराळ लोकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला होता। अंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब। या लॅब मध्ये तज्ञ पॅथॉलॉजिस्टच्या मार्गदर्शनाखाली चाचण्यांचे रिझल्ट व्यवस्थित तपासून चाचणीचे अहवाल तयार करण्यात येते। अत्याधुनिक मशीनद्वारे आता एकाच दिवसात रुग्णांना मिळेल चाचण्यांचा अहवाल। त्यामध्ये PSA, थायरॉइड, व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन D, HbA1c, D डायमर, LFT, KFT, PTINR, APTT इत्यादी चाचण्यांचा समावेश आहे। यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड। चुडामणीच्या तीरावर वसलेले देवस्थान आहे। भाविक भक्त मोठ्या संख्येने इथे दर्शनाकरता आले आहेत। आपल्यासोबत टाकरखेडी दाम्पत्य आहे, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ। त्यांनी या मंदिराच्या जीर्णोद्धाराकरता पुढाकार घेतला आहे। नेमकं काय सांगू शकाल तुम्ही? हे उत्तरेश्वर श्री उत्तरेश्वर शिवमंदिर आहे आणि गावाच्या उत्तरेला असल्यामुळं आणि या ठिकाणी जे नदीचा प्रवाह हा आहे हे दक्षिणेकडून उत्तरेकडून दक्षिणेकडे, पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि पश्चिमेकडून पुन्हा उत्तरेकडे असा या ठिकाणी 3 दिशांना प्रवाहित झालेली ही चुडामणी नदीच्या तीरावर उत्तरेश्वर शिवमंदिराची स्थापना झालेली आहे। स्थापना याचा अर्थ असा का ही पिंड जी आहे ही 1935 साली जमिनीच्या उदरातून प्रगट झालेली पिंड आहे। 1935 साली वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर आमच्या वडीलधाऱ्या मंडळींना या शिवपिंडीचं दर्शन झालं। त्यावेळेसपासून साधारणतः हे देवस्थान चालू देवस्थान म्हणजे आजच्या पिढीला प्रेरणादायी खूप ठरलेलं आहे। या ठिकाणी भावी भक्ताची भरपूर म्हणजे भरपूर संख्या येत असते आणि सर्वांना शिवदर्शनाचा लाभही पण इथं होऊन राहिला। त्यानिमित्तानं या ठिकाणी महाशिवरात्रीचा फार मोठा उत्सव साजरा होऊन राहिला। येणाऱ्यांची उत्सुकता आणि त्यांना मिळणारा या ठिकाणी होत असलेला धार्मिक म्हणा किंवा काही दैवी शक्तीचा लाभ मिळत असल्यामुळं या ठिकाणचं देवस्थान हे फार म्हणजे भक्तासाठी प्रेरणादायी ठरलेलं आहे। चुडामणी नदीच्या तीरावर वसलेले अत्यंत प्राचीन देवस्थान म्हणजे उत्तरेश्वर देवस्थान। भाविक भक्तांच्या मोठ्या प्रमाणात इथे गर्दी पाहावयास मिळत आहेत। महाशिवरात्री निमित्त इथे भाविक भक्त मोठ्या संख्येने जमलेले आहेत। तसे दर सोमवारी सुद्धा इथे भाविक भक्त मोठ्या संख्येने जमतात आणि दर्शनाचा लाभ घेतात। हे मंदिर सर्वांसाठी खुलं आहे आणि महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन सुद्धा देवस्थान कमिटीच्या वतीने तथा टाकरखेडी परिवाराच्या वतीने करण्यात येते। पाहत राहा कॅमेरा निको बावनेसह प्रवीण सारखं, चुडामणी स्पोर्टल।